नमस्कार, श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। एखाद्या व्यक्तीला जर साप चावला, सर्पदंश झाला तर त्या व्यक्तीला त्या विषापासून कसं वाचवायचं यासाठी मी तुम्हाला एक प्रभावी उपाय या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे। तो उपाय केल्याने त्या व्यक्तीवरचा जो काही विषाचा प्रभाव आहे तो त्वरित नष्ट होऊन ती व्यक्ती त्या होणाऱ्या विषापासून मरणाच्या दारातून ती व्यक्ती परत येऊ शकते, त्या विषापासून ती व्यक्ती वाचू शकते। इतका प्रभावशाली हा घरगुती उपाय आहे। तसेच जर तुम्हाला गोम चावली असेल, विंचू चावला असेल, भुंगा चावला असेल तर यांच्यापासून वाचण्यासाठी सुद्धा तुम्हाला असा घरगुती उपाय मी या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला जुनाट ताप असेल, खोकला असेल, तसेच लहान मुलांचा सर्दी खोकला जर तुम्हाला थांबवायचा असेल तर या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हा सर्वांना तुळस माहीतच असेल, कारण की प्रत्येकाच्या अंगणात तुळस ही असतेच। या तुळशी मातेला जितके दैवी महत्त्व आहे तितकेच आयुर्वेदिक महत्त्व सुद्धा खूप आहे। कारण की तुळशीला जंतुनाशक व दुर्गंधीनाशक वनस्पती म्हणून मानले गेलेले आहे। कारण की या तुळशी वनस्पतीपासून कुठल्याच प्रकारचा धोका आपल्याला नाहीये आणि म्हणून या तुळशीला इतर आयुर्वेदिक वनस्पतींपेक्षा श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे। आणि शास्त्रज्ञांनी संशोधन करून या तुळशीच्या बाबतीत जे काही प्रयोग केलेले आहेत ते यशस्वी ठरवलेले आहे। तर अशाच या तुळशीचे अनेक प्रभावशाली उपाय आता आपण बघणार आहोत। तुळशीच्या ज्या काही मंजिऱ्या असतात बघा, तुळशीला असे तुरे आलेले असतात, त्याला मंजिऱ्या म्हणतात। त्या मंजिऱ्या सुकून त्यातील ज्या काही बिया असतात त्या बिया काढून लहान मुलांना जर त्या बिया खायला दिल्या तर याच्याने लहान मुलांची मुखशुद्धी तर होतेच होते, पण त्याचसोबत लहान मुलांच्या पोटात जे काही जंतू असतात ते जंतू नष्ट पावतात त्या मंजिऱ्यांनी। म्हणजे लहान बालकांसाठी तुळस हे अतिशय महत्त्वाचं औषध मानलं गेलेलं आहे। जेव्हा जेव्हा लहान मुलांना ताप येतो, खोकला येतो, श्वास घेण्यास काही त्रास होतो त्यावर तुळस ही अत्यंत उपयुक्त मानली गेलेली आहे। त्याचसोबत जर लिंबाच्या रसात थोडासा तुळशीचा रस मिसळून प्यायलं तर तुमचे जे काही त्वचा रोग असतात त्या त्वचा रोगांना बऱ्याच अंशी आराम पडतो। त्याचसोबत जर कुणाला खरूज झालेली असेल, खाज येत असेल, पुरळ झालेलं असेल तर त्यावर सुद्धा तुळशीचा फार मोठा फायदा होतो। तुळशीमध्ये जंतुनाशक गुण हा विशेष आढळतो। त्यातील जे काही तेल असते त्या तेलाच्या वासाने अनेक जंतूंचा नाश होतो। जर कुणाला जीर्ण खोकला असेल, जीर्ण ताप असेल, म्हणजे जुना खोकला आणि जुना ताप तो काही केल्या जात नसेल, थांबत नसेल, अशा वेळेस त्या व्यक्तीला तुळशीच्या पानांचा रस प्यावयास देणे याच्याने इतका प्रभावशाली उपाय आहे हा की याच्याने जो तुमचा जुनाट खोकला असेल तो त्वरित थांबतो। त्याचसोबत जर तुम्हाला विंचू चावला असेल, गोम चावली असेल, भुंगा चावला असेल, अशा वेळेस त्या चावलेल्या जागेवर जर तुम्ही तुळशीच्या पानांचा लेप दिला, तुळशीच्या पानांचा रस लावला तर तिथे आग होणे त्वरित थांबते। पूर्वी जे काही असाध्य रोग व्हायचे ते असाध्य रोग थांबवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगणात भरपूर तुळशी असाव्या, जेणेकरून असे असाध्य रोग होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, असे संशोधनाअंती शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेले आहे। आता तुळशीचा जो सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे तो गुण म्हणजे विषनाशक गुण। तुळस जी असते ती विषाचा पूर्णपणे नाश करते। समजा एखाद्या व्यक्तीला जर साप चावला आहे तर साप चावल्यावर त्या व्यक्तीला त्वरित जर तुळशीच्या पानांचा रस प्यायला दिला तर त्या व्यक्तीवर जो काही विषारी प्रभाव चढत असतो तो विषारी प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो। त्या व्यक्तीला जर कुठे दंश केलेला आहे सापाने तर त्या सर्पदंश झालेल्या जागेवर जर तुळशीचे पानं वाटून लोण्यामध्ये मिक्स करून ते लोणी आणि ती तुळशीची पानं एकत्र करून जर ते त्या सर्पदंशावर लावलं तर त्या व्यक्तीवर जो काही विषारी प्रभाव झालेला असतो तो विषारी प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो व ती व्यक्ती त्यातून वाचू शकते। म्हणजे थोडक्यात तुम्ही त्या व्यक्तीला मरणाच्या दारातून परत आणू शकता। आता मी असं म्हणत नाहीये का तुम्ही त्या व्यक्तीला दवाखान्यात नेऊच नका, फक्त हा घरगुती उपायच करा। तुम्ही त्या व्यक्तीला दवाखान्यात नक्की न्या, परंतु दवाखान्यात नेईपर्यंत तोपर्यंत घरगुती उपाय म्हणून तुम्ही ह्या तुळशीच्या पानांचा हा प्रभावशाली उपाय नक्की करू शकतात। कारण की बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला साप चावतो त्यावेळेस त्या व्यक्तीला दवाखान्यापर्यंत नेण्यात येतं, परंतु ती व्यक्ती दवाखान्यात नेईपर्यंतच त्याच्या आतच त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो।
आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की असं होऊ नये, त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ नये, म्हणूनच तुम्हाला या तुळशीच्या पानांचा रस सर्पदंश झालेल्या व्यक्तीला नक्की द्यायचा आहे. कारण की तुळशीमध्ये विषनाशक हा मोठा गुण आहे आणि याच्याने त्वरित त्या व्यक्तीवर विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुळस ही प्रभाव करते आणि त्यामुळेच तुम्हाला त्या व्यक्तीला तुळशीचा पानांचा रस नक्की द्यायचा आहे. खूपच प्रभावशाली हा उपाय आहे. हा उपाय ज्या व्यक्तीवर असा प्रसंग आलेला आहे त्या व्यक्तीसाठी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला याचा नक्की फायदाच होईल. पांडिचेरीच्या अरविंद आश्रमातील संशोधनानुसार तुळस म्हणजे तुळशीचा जो काही रस आहे याने कॅन्सर अशा असाध्य रोगावर सुद्धा मात केलेली आहे. ज्या ज्या व्यक्तींना कॅन्सर झालेला आहे त्या व्यक्तींमध्ये कॅन्सरच्या पेशी जशा वाढत जातात, त्याच वाढणाऱ्या पेशी जो काही तुळशीचा रस असतो तो तुळशीचा रस त्या कॅन्सरच्या वाढणाऱ्या पेशींना पूर्णपणे थांबवतो आणि म्हणूनच तुळशीच्या रसाने कॅन्सर सारख्या असाध्य रोगावर सुद्धा मात करता येते. तर अशा या तुळशीचं महत्त्व सगळ्यांना पटायला हवं असं मला वाटतं. ही तुळस अगदी सहजगत्या कुठेही उगवणारी, तुम्ही सहजगत्या तुळशीला कुंडीतही लावू शकता किंवा जमिनीवरही लावू शकता. आजची जी काही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तुळशीच्या प्रभावशाली उपायांबद्दल, जर ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढेही असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.